श्रीराम समर्थ. जग हे चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे. वाईटाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने आपली विवेक शक्ती ही वापरलीच पाहिजे. धार्मिक ग्रंथांचा किंवा महापुरुषांच्या उपदेशांचा मतितार्थ समजून न घेता काही लोक त्याचा गैरअर्थ लावतात आणि मग स्वतःवर संकटे ओढवून घेतात. श्री रामकृष्णांनी सुद्धा हे समजावून सांगताना एक सुंदर गोष्ट सांगितली. आणि ती गोष्ट कुठली तर एकदा एक ऋषी आपल्या शिष्यांसह अरण्यात लाकडं तोडण्यासाठी गोळा करण्यासाठी म्हणून गेले. आता ह्या गुरूंनी सर्व आपल्या शिष्यांना सांगितलेलं होतं की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये ईश्वराचा वास असतो, म्हणून त्याला प्रणाम करावा. आणि अचानकपणे त्या जंगलामध्ये आरोळ्या ऐकू आल्या. दूर पळा, दूर पळा, माजलेला हत्ती येत आहे. एक शिष्य सोडून बाकी सर्वांनी तिथून धूम ठोकली. सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वर असतो आणि तेव्हा ह्या हत्तीतही ईश्वर असणार, तेव्हा आपण पळून जाण्याचं काही कारणच नाही असा विचार करून तो ठामपणे तिथेच उभा राहिला. आता हत्तीची स्तुती गाऊन त्याला प्रणाम करू लागला. परंतु माहूत जोरात जोरात ओरडत होता, अरे अरे दूर पळ, पळ, दूर हो. पण शिष्य मात्र हलला नाही आणि माजलेल्या हत्तीने त्या शिष्याला आपल्या सोंडेत पकडलं आणि दूर भिरकावून दिलं. हत्ती निघून गेला. जखमी झालेला शिष्य बेशुद्ध होऊन पडला. ही वार्ता ऐकून त्याचे गुरु आणि इतर गुरुबंधू तिथे जाऊन त्याला आश्रमात घेऊन आले. औषध पाण्याने तो लवकर शुद्धीवर आला आणि नंतर त्याला एकाने विचारलं, अरे हत्ती येतो हे माहीत असताना सुद्धा तू तिथून पळून का गेला नाहीस? त्यावर तो म्हणाला की आपल्या गुरुदेवांनी मनुष्य, प्राणी ही सर्व रूप ईश्वरांनीच घेतलेली असल्याचे सांगितले आणि त्यामुळेच तो हत्तीरूपी ईश्वर येत आहे असे समजून मी पळालो नाही. त्यावर गुरुदेव त्याला म्हणाले की अरे बाळा, हत्तीरूपी ईश्वर येत होता हे खरेच आहे, पण माहूतरूपी ईश्वर तुला दूर जायला सांगत होता ना. मग सर्वजण जर ईश्वराचे आविष्कार आहेत तर मग तू माहूतरूपी ईश्वराचे सांगणे का ऐकले नाहीस? तू त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतंस. प्रत्येक प्राणीमात्रात देव वसत असतो, तरीही आपण चांगल्या माणसांच्या सहवासात राहावे आणि दुष्ट माणसांचा सहवास टाळावा. ईश्वर वाघात सुद्धा आहे, पण त्याला कोणी मिठी मारायला जाईल का? तुम्ही म्हणाल काय हरकत आहे, तोही ईश्वराचंच रूप आहे. यावर उत्तर असं देता येईल की जे लोक तुम्हाला त्याच्यापासून दूर पळायला सांगतात तेही ईश्वराचीच रूपे आहेत, मग तुम्ही त्यांचं का ऐकत नाही? म्हणून अशी जी लोक असतात की विवेकही त्यांच्यापासून आपण 4 हात दूरच राहावे.